नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. गुड मॉर्निंग. तर आज आपण TETसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला घटक आहे ज्ञानरचनावाद. या ज्ञानरचनावादाविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. संपूर्ण संकल्पना आपण समजावून घेणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्यानंतर याच घटकावर आधारित MCQs म्हणजेच प्रश्नोत्तरे तुम्हाला सोडवायची आहेत. ओके. तर बघा, ज्ञानरचनावाद हा शब्द आपण अनेक वर्षापासून ऐकत आलेला आहोत. मग आपण ज्या जगात राहतो तिथं सतत बदलणाऱ्या आणि नवनवीन गोष्टी आहेत. बघा, जगामध्ये आज घडलेली गोष्ट पुन्हा दुसऱ्या दिवशी वेगळ्याच पद्धतीने नवीन गोष्ट घडत असते. या जगात जर टिकून राहायचं असेल, प्रगती करायची असेल, तर व्यक्तीला फक्त ज्ञान ग्रहण करणं पुरेसं नाही आहे, तर त्या माहितीचा अर्थ लावण्याची, त्यावर प्रक्रिया करण्याची आणि नवीन ज्ञान निर्माण करण्याची क्षमता असणं खूप आवश्यक आहे. तर बघा, तुम्ही TETसाठी जरी अभ्यास करत असलात तरीसुद्धा या सर्व व्हिडिओमध्ये मानसशास्त्राचे जेवढे काही व्हिडिओ झालेले आहेत त्यातील जे ज्ञान आहे की नाही तेवढं पुरेसे नाही आहे. आणखी तुम्हाला ते व्हिडिओ ऐकून त्यामध्ये काही नवीन घटक ज्ञान आलं असेल तर त्याविषयी तुम्हाला अर्थ लावणे, त्यावर प्रक्रिया करणे, ह्या सर्व प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. कारण आजच्या या जगामध्ये जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला ज्ञान अपडेट करता आलं पाहिजे, ज्ञान निर्माण करता आलं पाहिजे. ओके. या क्षमतेच्या विकासात ज्ञानरचनावाद या सिद्धांतांचं जे योगदान आहे की नाही खूप आहे. म्हणून आपण ज्ञानरचनावाद म्हणजे काय ते समजून घेऊयात, जेणेकरून आपल्याला शाळेतसुद्धा किंवा वर्गात गेल्यावरसुद्धा या गोष्टीचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. ओके. तर बघा, ज्ञानरचनावाद या घटकाचा तुम्हाला शालेय स्तरावरसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. तर बघा, पहिलंच वाक्य दिले, ज्ञान हे दिले जात नाही, ते रचले जाते. ज्ञानरचनावादाचा हाच दृष्टिकोन आहे की इथं ज्ञान दिलं जात नाही तर ते रचले जाते. पारंपरिक किंवा जुनी पद्धत जर आपण विचार केली तर जुन्या पद्धतीत काय विचार होता बघा, तर जुन्या पद्धतीत असा विचार होता की बाहेरून ज्ञान थेट प्राप्त केले जाते. ते आणि शिक्षक हा माहितीचा स्रोत असतो आणि विद्यार्थी केवळ निष्क्रिय ग्रहणकर्ते असतो. अशी जुनी पद्धत होती. म्हणजे माहिती बाहेरून दिली जाते, शिक्षक ती माहिती देण्याचा स्रोत आहे आणि विद्यार्थी निष्क्रियपणे ती घेतो. अशी जुनी पद्धत होती. परंतु ज्ञानरचनावादाचा दृष्टिकोन संपूर्णपणे वेगळा आहे. ज्ञानरचनावाद काय म्हणतो माहिती आहे का, की ज्ञान हे बाहेरून थेट दिले जात नाही, तर ते प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवाच्या आधारे स्वतःच रचना करत असतो. इथे चित्रात दाखवलं आहे बघा, ज्ञान बाहेरून दिले जात नाही, तर प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर स्वतः रचतो, ज्ञान रचतो, ज्ञान निर्माण करतो. हा सिद्धांत जरा पारंपरिकपेक्षा वेगळा आहे. इथं विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या अनुभवाला, विश्वासाला, सांस्कृतिक पार्श्वभूमीला महत्त्व आहे की ज्याचा उपयोग करून ज्ञानाची सक्रिय निर्मिती केली जाते. ज्ञानाची काय केली जाते? सक्रिय निर्मिती केली जाते. ओके. जुनी पद्धत आणि नवीन पद्धत लक्षात आली. त्यानंतर पुढे बघा, ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया म्हणजे रचनावाद. म्हणजे नेमकं काय बरं, काय असेल बरं? तर बघा, ज्ञान निर्मितीची प्रक्रिया म्हणजे रचनावाद समजून घेण्यासाठी आपल्याला प्रोसेस लक्षात घेणं गरजेचे आहे. प्रक्रिया, पहिली प्रक्रिया आहे पूर्वज्ञान. बघा, ज्ञानरचनावादानुसार प्रत्येक व्यक्तीचे पूर्वीचे ज्ञान, पूर्वीचा अनुभव, विश्वास, सांस्कृतिक पार्श्वभूमी यावर आधारित ज्ञानाची स्वतःची वैयक्तिक रचना करतो. हे ज्ञानरचनावाद आहे, आपण पाहिलेलं आहे. शिकणे या पूर्वीच्या रचनेत नवीन माहिती समाविष्ट केली जाते. आणि इथं बघा, पूर्वज्ञान म्हणजे इथं आधी काय केलं जातं की स्वतःच्या ज्ञानाची रचना करतात. त्यानंतर काय होतं,
की इथं पूर्वीच्या ज्ञानामध्ये नवीन माहिती समाविष्ट करणे किंवा आवश्यकतेनुसार बदल केली जाते आणि यामुळे काय होतं, या सर्व माहितीचं एकत्रीकरण होतं. जुनं ज्ञान आणि नवीन ज्ञान आणि एकत्रीकरण होऊन इथं नवीन ज्ञानाची एक चौकट किंवा रचना विद्यार्थी तयार करतो, नवीन ज्ञान तयार करतो. शिकणे म्हणजे या पूर्वीच्या रचनेत नवीन माहिती समाविष्ट करणे किंवा आवश्यकतेनुसार बदलणे होय. तर बघा, ज्ञानरचनावाद ही शिकण्याविषयीची आधुनिक मानसिक संकल्पना आहे. इथं विद्यार्थी निष्क्रिय माहिती ग्रहण करत नाहीत, तर विद्यार्थी सक्रियपणे स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती स्वतः करतात. ज्ञान हे फक्त शिक्षकाने दिलेलं नाही आहे, तर विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून, विचारातून, सामाजिक संवादातून स्वतःच्या ज्ञानाची रचना करतात. कळालं? तर बघा, इथं ज्ञानरचनावाद म्हणजे विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून, ज्ञानातून नवीन ज्ञानाची रचना करतो किंवा निर्मिती करतो. इतकं पुरेसं लक्षात ठेवलं तरी पुरेसे आहे. नेक्स्ट बघा, ज्ञानरचनावादाचे काही शिल्पकार आहेत, त्यांना प्रमुख तत्त्वज्ञ आहेत. कोणकोणते तत्त्वज्ञ आहेत बघा. पहिले आहेत जीन पियाजे. जीन पियाजे यांचा संज्ञानात्मक विकास, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो आपण. जीन पियाजे म्हटलं की संज्ञानात्मक विकास लक्षात ठेवलंच पाहिजे, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. यातून त्यांनी काय सांगितलं आहे की जीन पियाजेनीच खरं तरी ज्ञानरचनावादाचा पाया रचला आहे बघा. जीन पियाजेंच्या या सिद्धांतातून कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, संज्ञानात्मक विकासातूनच ज्ञानरचनावादाचा पाया रचला गेला आहे. जीन पियाजे सांगतात की विद्यार्थी आपल्या अनुभवातून ज्ञानाची रचना करतात. रचनाला स्कीमा हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. स्कीमा, ज्ञानाची रचना करतात म्हणजेच स्कीमा तयार करतात. ओके. त्यानंतर लेव वायगोस्कीनी सामाजिक रचनावाद हा सिद्धांत मांडलेला आहे. आपल्याला माहिती आहे, आपण मागील कित्येक व्हिडिओमध्ये ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट, लेव वायगोस्की आलं की हा शब्द लक्षातच ठेवा, ZPD. झेड म्हणजे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट. आणि आणखीन एक शब्द आहे बघा लेव वायगोस्कीचा, स्कॅफोल्डिंग. कोणता आहे? स्कॅफोल्डिंग म्हणजेच आधार देणे. हे दोन शब्द म्हणलं की लेव वायगोस्की लक्षात ठेवायचं. मग झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय की जुनं ज्ञान आणि नवीन ज्ञान यांना जोडणारा पूल म्हणूयात आपण, यांना जोडणारा पूल. आणि ते पूल पार करत असताना त्याला दिलेला आधार म्हणजे स्कॅफोल्डिंग. ओके. आता बघा, या लेव वायगोस्कीनं समाज आणि भाषा हे ज्ञाननिर्मितीचे महत्त्वाचे साधन असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जॉन ड्यूईनी अनुभवजन्य सिद्धांत मांडलेला आहे. जेरोम ब्रुनर यांनी शोधक विचार काढलेला आहे. डिस्कव्हरी लर्निंग म्हणतात, शोधून शिकणे यावर भर दिलेला आहे. शिक्षण म्हणजे विद्यार्थी स्वतः शोधून काढतो, स्वतः शोधण्याची प्रक्रिया आहे, असं जेरोम ब्रुनर यांनी सांगितलेलं आहे. ओके. आणि त्यानंतर येतात अर्नस्ट फॉन ग्लासरफेल्ड. तर यांचं मत आहे, यांनी ना जहालवादी रचनावाद मांडलेला आहे. कोणता रचनावाद? जहालवादी रचना. आता आपण या प्रत्येकांची एक एक करून माहिती घेऊयात. ओके. हे जे तत्त्वज्ञ आहेत यांची माहिती आपण सविस्तर घेऊयात. बघा, सुरुवातीला येतात जीन पियाजे, ज्यांनी ज्ञानरचनावादाचा पाया रचला. त्यांनी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, संज्ञानात्मक विकास हा सिद्धांत मांडलेला आहे. ते काय म्हणतात? ज्ञान हे मुलाच्या सक्रिय मानसिक क्रियेच्या माध्यमातून तयार होते. म्हणजे काय? तर शिकणारा आपल्या अनुभवावर आधारित नवीन ज्ञानाची रचना करतो. ओके. म्हणजे त्याच्याकडे काही अनुभव असतील, त्याच्याकडे काही जुने ज्ञान असेल, त्याच्या आधारावर तो नवीन ज्ञानाची रचना करतो, असं मत जीन पियाजे यांचं आहे. मग त्यांच्या याच्यात काय सांगितलं आहे बरं बाबा? तर त्यांनी काय सांगितलं तर पियाजे यांच्या मते शिकणारा जो असतो ना तो ॲक्टिव्ह लर्नर असतो. कसा असतो?
ॲक्टिव्ह लर्नर असतो आणि तो आपल्या स्कीमामध्ये नवीन अनुभव समायोजित करतो. तो काय करतो, आपल्या स्कीमामध्ये म्हणजे रचनेत, स्कीमा म्हणजे रचनेत नवीन ज्ञान समायोजित करतो. इथं चित्रात दाखवलं आहे बघा. इथं संज्ञानात्मक रचना आहे, माहिती साठवण्याची आणि समजण्याची चौकट आहे. मग इथं चौकटीत काय होतं माहीत आहे, जुन्या स्कीम म्हणजे ही जुनी जी रचना आहे, जुन्या स्कीमामध्ये नवीन ज्ञान अनुभव जसाच्या तसा सामावून घेणे, यामध्ये ही चौकट बरोबर बसवणे, म्हणजे जुन्या ज्ञानामध्ये ही नवीन चौकट बरोबर बसवणे, याला संज्ञानात्मक विकास असं जीन पियाजे म्हणतात. आणि दुसरी बघा, नवीन अनुभवानुसार जुन्या स्कीमामध्ये बदल करणे आणि नवीन स्कीमा तयार करणे. इथं बसवण्याची तर प्रक्रिया झाली, हा चौरस होता, परंतु त्याने काय केलं, त्या जुन्या ज्ञानात बदल केला आणि नवीन ज्ञानानुसार नवीन रचना केली. याला म्हणायचं संज्ञानात्मक विकास. ओके, याला काय म्हणायचं, संज्ञानात्मक विकास. जीन पियाजे यांचा संज्ञानात्मक विकास सिद्धांत सुद्धा म्हणू शकता. नेक्स्ट बघा, लेव वायगोत्स्की यांचं सामाजिक रचनावाद आहे. ते काय म्हणतात, ज्ञानाची रचना ही सामाजिक आंतरक्रिया व सांस्कृतिक साधनांच्या साहाय्याने घडते. लेव वायगोत्स्कींच्या मते ज्ञानाची रचना जी केली जाते ती सामाजिक आंतरक्रिया व सांस्कृतिक साधनाच्या साहाय्याने घडते, असं मत लेव वायगोत्स्की यांचं आहे. मग वायगोत्स्कीच्या मते ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट, विद्यार्थ्याची सद्य पातळी आणि मार्गदर्शनाखाली गाठता येणारी उच्च पातळी यातील अंतर. बघा, विद्यार्थ्याची ही सद्य पातळी आहे आणि मार्गदर्शनानंतर त्याला ही उच्च पातळी गाठायची आहे, या दोन्हीमधील अंतर म्हणजे ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट. या दोन्हीमधील अंतर म्हणजे काय, ZPD. मग ते काय म्हणतात, हे अंतर कापण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्याला उच्च पातळीवर पोचवण्यासाठी शिक्षकाने, मित्राने दिलेला तात्पुरता आधार म्हणजे हा पूल आहे बघा, हा बांधलेला पूल म्हणजे स्कॅफोल्डिंग आहे. म्हणजेच इथून जुन्या ज्ञानापासून नव्या ज्ञानापर्यंत पोचण्यासाठी दिलेला जे अंतर आहे त्याला ZPD म्हणायचं आणि दिलेला आधार आहे त्याला स्कॅफोल्डिंग म्हणायचं. इथं आधाराचं दिलं आहे बघा, म्हणजे नवीन ज्ञानापर्यंत पोचण्यासाठी दिलेला आधाराचा हात म्हणजे स्कॅफोल्डिंग. ओके, मग यांनी काय केलं आहे, समाज व भाषा हे ज्ञान निर्मितीचे महत्त्वाचे साधन लेव वायगोत्स्की यांनी मांडलेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण. जॉन ड्यूई आणि जेरोम ब्रुनर यांनी अनुभव आणि शोध यावर जास्त भर दिलेला आहे. जॉन ड्यूई प्रत्यक्ष अनुभवावर भर देतात. शिकणे हे अनुभवावर आधारित सक्रिय प्रक्रिया आहे असं जॉन ड्यूई यांचं मत आहे. जॉन ड्यूई म्हणतात की ज्ञान हे प्रत्यक्ष अनुभव आणि समस्यांच्या निराकरणातून घडते. जॉन ड्यूई काय म्हणतात की ज्ञान हे प्रत्यक्ष अनुभव आणि समस्या निराकरणातून घडत असते. मग ते म्हणतात की शिक्षण हे जीवनाशी निगडीत आणि व्यावहारिक असलं पाहिजे, फक्त पोपटपंची नको आहे. तर ते शिक्षण जीवनाशी निगडीत आणि व्यावहारिक म्हणजे मिळवलेल्या ज्ञानाचा जीवनामध्ये व्यवहारामध्ये उपयोग करता आला पाहिजे. ज्ञान हे प्रत्यक्ष अनुभव समस्यांच्या निराकरणातून घडते असं जॉन ड्यूई यांचं मत आहे. त्यानंतरचे मानसशास्त्रज्ञ जेरोम ब्रुनर यांनी शोधून शिकणे यावर भर दिलेला आहे. जेरोम ब्रुनर म्हणतात की शिकणारा हा स्वतःच्या अनुभवातून अर्थ रचतो. म्हणजे बघा, मी पण शिकणार आहे, तुम्ही पण शिकणार आहे, पण तुम्ही या गोष्टीचा स्वतःच्या अनुभवावरनं अर्थ लावता, त्याला शिकणे म्हणतात. मग असंही होऊ शकतं, समजा फक्त मी ही स्लाईड दाखवली आणि जाणून घ्या म्हटलं, तर मी माझ्या जुन्या ज्ञानाचा वापर करून याचा काय अर्थ लावेल आणि तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर करून काय अर्थ लावेल, हे तुमच्या अनुभवाशी तुमचं ज्ञान ठरणार आहे आणि माझ्या अनुभवाशी माझं ज्ञान ठरणार आहे. हे जेरोम ब्रुनर म्हणतात की स्वतःच्या अनुभवातून अर्थ रचतो.
शिकणे म्हणजे विद्यार्थी स्वतः शोधून काढण्याची प्रक्रिया. शिक्षकाची भूमिका फक्त शोध आणि अन्वेषणाची संधी उपलब्ध करून देणे ही आहे. मग बघा, आम्ही तुम्हाला शिकण्यासाठी व्हिडिओ उपलब्ध करून देतो, PYQ उपलब्ध करून देतो, MCQ उपलब्ध करून देतो. पण तिथून ते ज्ञान शोधून त्या संपूर्ण व्हिडिओमधून महत्त्वाचे घटक ॲक्सेप्ट करणे किंवा तुमच्या ज्ञानात भर पाडून घेणे हे तुमचं कौशल्य आहे. तुमच्या अनुभवावर आधारित ते घडणार आहे. ओके, तिथं तुमचं स्किल पणाला लागणार आहे. तुमचा अनुभव, तुमची शोधकृती तिथं उपयोगी पडणार आहे. त्यानंतर येतात अर्नस्ट फॉन ग्लासरफेल्ड यांचा जहाल रचनावाद, रेडिकल कन्स्ट्रक्टिव्हिजम. यांच्या मते काय बघा, ज्ञान ही बाह्य जगाची प्रतिकृती नसून शिकणाऱ्याने स्वतःच्या अनुभवातून घडवलेली एक मानसिक रचना आहे. तर अर्नस्ट फॉन ग्लासरफेल्ड म्हणतात की ज्ञान ही बाह्य जगाची प्रतिकृती नाही आहे, तर शिकणाऱ्याने स्वतःच्या अनुभवातून घडवलेली एक मानसिक रचना आहे. प्रत्येकाची मानसिक रचना वेगवेगळी असू शकते. मग ते काय म्हणतात माहिती आहे का, वस्तुनिष्ठ सत्यापेक्षा शिकणाऱ्याची वैयक्तिक समज महत्त्वाची मानली जाते. म्हणजेच मी इथं काय माहिती सांगते त्यापेक्षा आता ऐकणारे इथे 100, 150, 200 असतील, तर प्रत्येकजण कोणत्या मानसिक वातावरणातून, मानसिक क्षमतेतून ऐकत आहात त्यानुसार त्यांचं ग्रहण होणार आहे. आणि ते त्यांच्या मते काय म्हणतात की शिकणाऱ्याची स्वतःची वैयक्तिक समज, म्हणजे शिकवणारी जरी मी एकटी असले तर शिकणारे इथं 100च्या वर आहेत, तर त्यांची वैयक्तिक समज, त्यांची अर्थ लावण्याची पद्धत ही सर्वात महत्त्वाची मानली जाते, असं मत अर्नस्ट फॉन ग्लासरफेल्ड यांचं मत आहे. ओके, इथंपर्यंत आपण सर्व मानसशास्त्रज्ञ पाहिलेले आहेत. आता आपण एका दृष्टिक्षेपामध्ये हे बघूयात कोणी काय सांगितले. हा अत्यंत महत्त्वाचा तक्ता आहे बघा. हा तक्ता जरी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलात तर तुम्हाला संपूर्ण जे आत्ता मी मानसशास्त्रज्ञाचे सिद्धांत सांगितले ते लक्षात येतील. जीन पियाजे यांचं संज्ञात्मक विकास, त्यांचा कळीची संकल्पना आहे स्कीमा म्हणजेच रचना. ओके, तर बघा पुन्हा आहे ज्ञान निर्मितीचा मुख्य स्रोत म्हणजे स्वतःची सक्रिय मानसिक प्रक्रिया. लेव वायगोस्की यांचं मत काय आहे, तर ते सामाजिक रचनावाद मान्य करतात. ZPD आणि स्कॅफोल्डिंग महत्त्वाच्या संकल्पना आहेत. समाज, भाषा, सांस्कृतिक साधने ही ज्ञानाचे मुख्य स्रोत आहेत. नंतर येतात जॉन डुई. त्यांचा दृष्टिकोन आहे अनुभवजन्य शिक्षण आणि त्यांचा कळीची संकल्पना आहे समस्या निराकरण. आणि समस्या निराकरणासाठी ज्ञानाचा स्रोत असणार आहे प्रत्यक्ष जीवनातील अनुभव. त्यानंतर येतात जेरोम ब्रुनरचा दृष्टिकोन आहे शोधक शिक्षण. त्यांची कळीची संकल्पना आहे डिस्कव्हरी लर्निंग म्हणजे शोधून शिकणे. आणि ज्ञाननिर्मितीचा मुख्य स्रोत आहे अन्वेषण व स्वतःचा अर्थ लावणे. अर्नाल्ड फॉन ग्लासरफेल्ड यांचा दृष्टिकोन आहे जहाल रचनावाद. कळीची रचना ही मानसिक रचना, प्रत्येकाची मानसिक रचना वेगळी असते. मुख्य स्रोत आहे व्यक्तिनिष्ठ अनुभव, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, त्यानुसार प्रत्येकाची मानसिक रचना वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. ओके, नेक्स्ट बघूया आपण. समजतंय का बघा ज्ञानरचनावादाची मुख्य तत्वे. तर बघूया आपण इथं ज्ञानरचनावादाची मुख्य 5 तत्वे आहेत. किती तत्व आहेत? 5. ती 5 तत्वे आपण समजावून घेणार आहोत. ज्ञानरचनावादाचं पहिलं तत्व आहे विद्यार्थी सक्रिय असतो. द ॲक्टिव्ह लर्नर. म्हणजे ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थी कसा असतो? सक्रिय असतो, ॲक्टिव्ह असतो. शिकण्याच्या प्रक्रियेत तो स्वतः प्रश्न विचारतो, स्वतः प्रयोग करतो, स्वतः अनुभव घेतो. यासाठी तो सक्रिय असतो म्हणजेच ॲक्टिव्ह असतो. त्यानंतर दुसरं तत्व आहे पूर्व अनुभवाचे महत्त्व.
तर ज्ञानरचनावादामध्ये पूर्व अनुभवाला खूप महत्त्व आहे बघा. नवीन ज्ञान हे हवेत तरंगत नाही आहे, ते विद्यार्थ्याच्या जुन्या ज्ञानाशी जोडले गेले तरच टिकते असा अर्थ आहे. खरा अर्थ काय आहे की नवीन ज्ञान जुन्या ज्ञानाशी जोडले तरच टिकते, हे दुसरं तत्त्व आहे. ओके, तिसरं तत्त्व बघूया आपण. ज्ञानरचनावादाचं तिसरं तत्त्व आहे सामाजिक संवाद. तर बघा, इतर सहअध्यायी, शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी चर्चा, वादविवाद यातून नवीन विचारांची निर्मिती होते. म्हणजेच एकमेकाशी सामाजिक संवाद जर आपण ठेवला विद्यार्थी, शिक्षक, सहकारी मित्रांसोबत, तर आपल्याला नवीन विचारांची निर्मिती होते. चौथं तत्त्व आहे अर्थनिर्मिती प्रक्रिया. बघा, विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाला जेव्हा अर्थ देतो तेव्हा ज्ञानाची निर्मिती होते. म्हणजे अर्थज्ञानाची प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे बघा. विद्यार्थी जेव्हा स्वतः त्या ज्ञानाला अर्थ देतो तेव्हा नवीन ज्ञान खऱ्या अर्थाने जोडलं जातं. मग जर तुम्ही फक्त पाठांतर करत असाल तर इथं तुमच्या ज्ञानाची निर्मिती होणार नाही. आणि पाचवं तत्त्व आहे शोधून शिकणे, डिस्कव्हरी लर्निंग. प्रत्यक्ष क्रिया, प्रकल्प, प्रयोग यातून ज्ञानाची निर्मिती होते. म्हणजे स्वतः शोधून शिकणे हे ज्ञानरचनावादाचं पाचवं तत्त्व आहे. ओके, चला पुढे आपण पाहणार आहोत. मग हे ज्ञानरचनावादचा प्रवास कसा घडला बघूया आपण आधी. बघा, रचनावादी वर्गात शिक्षक केवळ माहिती देणारा असतो. म्हणजेच माहिती देणारा नसून आहे बरं का. ओके, इन्स्ट्रक्टर नाही आहे तो, माहिती देणारा नाही आहे, तर तो फॅसिलेटर आहे. ज्ञाननिर्मितीला चालना देणारा फॅसिलेटर आहे. आता इन्स्ट्रक्टर म्हणायचं नाही, सूचना देणारा म्हणायचं नाही, माहिती देणारा म्हणायचं नाही, तर त्या ज्ञाननिर्मितीला चालना देणारा फॅसिलेटर, सुलभक, सुविधादाता असं म्हटलं जातं. ओके, तर बघा, आत्ताच आपण सांगितलं की थोडक्यात याचं सूत्र काय ज्ञानरचनावादाचं. अनुभव, त्यात संवाद आणि त्यातून काय होते ज्ञाननिर्मिती. प्रवास कसा असणार आहे? पाठांतर असणार आहे का? नाही, पाठांतराकडून आपल्याला कुठं जाणार आहे? स्वशोधाकडे आपण जाणार आहोत. स्वायत्तता काय आहे बघा. प्रत्येक विद्यार्थ्याचा शिकण्याचा प्रवास व ज्ञानाची समज ही वैयक्तिक आणि वेगळी असते. ओके, प्रत्येकाच्या ज्ञानाचा प्रवास आणि शिकण्याची पद्धत ही वेगळी असते. ओके, चला इथंपर्यंत आपण पाहिलं. आता आपण पाहणार आहोत ज्ञानरचनावादातील शिकण्याच्या पद्धती. ओके, ज्ञानरचनावादाच्या शिकण्याच्या पद्धती कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला शिकता येतं बरं बाबा, बघूयात आपण. बघा, या घटकात आपण पाहणार आहोत ज्ञानरचनावादाची वर्गखोली. इथं अध्ययन पद्धती कोणत्या आहेत आणि अध्यापन पद्धती कोणत्या आहेत, दोन्ही आपण पाहणार आहोत. ओके, बघा, एकच मिनिट, स्लाइड व्यवस्थित. ज्ञानरचनावादामध्ये आपण काय काय शिकलो बरं. ज्ञानरचनावाद म्हणजे समस्या आधारित शिक्षण, अनुभव आधारित शिक्षण, चर्चा, वादविवाद, गट शिक्षण, शोधून शिकणे आणि प्रकल्प पद्धती. म्हणजेच ज्ञानरचनावाद हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत ज्ञानरचनावादी अध्ययन पद्धती. ज्ञानरचनावादाच्या अध्ययन पद्धती कोणत्या आहेत त्या आपण पाहूयात. ओके, बघा, काही पद्धती कृती आधारित अध्ययन पद्धती आहेत. मग कृती आधारित पद्धती कोणत्या बरं. पहिली पद्धत आहे अन्वेषणधारित अध्ययन. अन्वेषणधारित अध्ययनाची वैशिष्ट्ये काय, तर अन्वेषणधारित म्हणजे इन्क्वायरी बेस्ड लर्निंग.
इन्क्वायरी म्हणजे चौकशी करणे. आपण प्रश्न विचारून चौकशी करतो. मग वैशिष्ट्य काय आहे? प्रश्न विचारून चौकशी करणे, शोधून घेऊन ज्ञान प्राप्त करणे, याला अन्वेषणाधारित अध्ययन असे म्हणतात. मग ही पद्धती कुठं वापरली जाते? तर विज्ञान प्रयोगशाळेत प्रयोगाद्वारे निष्कर्ष काढणे. मग एक विद्यार्थ्यांना पाणी शुद्धीकरण शिकवायचं आहे किंवा विरघळणारे न विरघळणारे पदार्थ शिकवायचे आहेत, तर शिक्षकांनी काय करायचं? पुरेसं साहित्य पुरवायचं आणि विद्यार्थ्यांना तिथं तुम्ही शोधून काढा म्हणायचं. मग विद्यार्थी आपल्याला चौकशी करतील, अन्वेषण करतील, काय करायचं, मग यामध्ये काय घेऊ आधी, काय नाही, कशा पद्धतीने का. स्वतः आपण फक्त सुलभक म्हणून मदत करत जायची, स्वतः ते स्वतःची ज्ञानाची निर्मिती करून शोधून काढतील. त्याला अन्वेषणाधारित पद्धत म्हणायचं. प्रकल्प आधारित पद्धत म्हणजेच प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग म्हणजे काय? तर वास्तविक जीवनाशी निगडीत कार्य करून ज्ञानाची निर्मिती. म्हणजे आपलं जे वास्तविक जीवन आहे तिथं निगडीत कार्य करून ज्ञान निर्मिती करायचं. म्हणजेच काय? एखादा प्रोजेक्ट द्यायचं, स्वच्छता मोहीम प्रकल्प, गावाचा नकाशा तयार करणे, तर आपोआप विद्यार्थी तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वतः ज्ञान मिळवतील. तिसरी पद्धत आहे समस्या सोडवणूक पद्धती, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲप्रोच. इथं काय आहे? तर जटिल समस्यांचे समाधान करणे. मग इथं तुम्हाला काय करता येईल? गणिती समस्यावर गटचर्चा घ्यायची किंवा जलप्रदूषण ही समस्या सोडवण्यासाठी गटचर्चा करा किंवा वायू प्रदूषण ही समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवा. अशा पद्धतीने आपल्याला अध्ययन पद्धती देता येतील विद्यार्थ्यांना स्वतःचं ज्ञान स्वतः तयार करण्यासाठी, म्हणजे ज्ञानाची रचना करण्यासाठी. ओके. परत बघा, संवाद अनुभव आधारित सुद्धा अध्ययन पद्धती आहेत. संवाद आणि अनुभव आधारित सुद्धा अध्ययन पद्धती आहेत. त्यामध्ये पहिली पद्धत आहे सहकार्य आधारित अध्ययन. यामध्ये काय असतं? गटातून विचार, चर्चा, काम करून ज्ञानाची रचना केली जाते. गटामध्ये विचार केला जातो, चर्चा, काम करून ज्ञानरचना. सहकार्य आधारित म्हणजेच कोऑपरेटिव्ह लर्निंग, एकमेकांच्या मदतीने, एकमेकांच्या सहकार्याने. मग इथं काय होतं? गट करायचं, गटाला एखादा उपक्रम द्यायचं की बाबा इतिहासातील एखादी घटना एकाला द्यायचं की या घटनेनुसार तुम्ही सादरीकरण करा किंवा पहिल्या महायुद्धाची कारणे शोधून काढून सादरीकरण करा. अशा पद्धतीने गटकार्य देऊन तुम्ही सहकार्य आधारित अध्ययन घडवून आणू शकता. त्यानंतर आहे अनुभव आधारित अध्ययन म्हणजेच एक्सपेरिमेंटल लर्निंग, थेट अनुभव परावर्तनद्वारे शिकणे म्हणजे रिफ्लेक्शन म्हणतो, थेट अनुभव किंवा रिफ्लेक्शन. मग इथं काय? अनुभव द्यायचा, क्षेत्रपेठ न्यायचं, ठिबक सिंचन शिकवायचं आहे तर डायरेक्ट शेतात घेऊन जायचं, तिथं शेतातील ठिबक सिंचन प्रोजेक्ट त्यांना दाखवायचं आणि त्यांना त्या शेतकऱ्याची मुलाखत घेऊन माहिती विचारून तुम्ही ती माहिती काढा असं सांगायचं. किंवा प्राणी संग्रहालयाला भेट द्यायचं, सरपटणारे प्राणी कोणते ते वगैरे आपण त्या प्राण्यांची माहिती त्यांना स्वतः शोधायला लावू शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी नैसर्गिक सहली काढू शकतो, एखादं सर्वेक्षण देऊ शकतो, गावामध्ये सुशिक्षित लोक किती किंवा अंधश्रद्धा पाळणारे लोक किती, असे काही प्रोजेक्ट आपण देऊन त्यांना अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकतो. त्यानंतर येतं आहे शोध आधारित अध्ययन. शोध आधारित म्हणजे डिस्कव्हरी लर्निंग. यामध्ये काय येतं? शिक्षक मार्गदर्शन देतो पण निष्कर्ष विद्यार्थी स्वतःच शोधतो. म्हणजे शोध करायचा आहे, शिक्षक मार्गदर्शन करतो पण निष्कर्ष विद्यार्थ्याला सांगावा लागणार आहे. मग यात काय येणार आहे? आकृतिबंधातून नियम शोधणे. ओके. आकृतिबंधातून नियम शोधणे, पॅटर्न ओळखणे, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना स्वतः नियम तयार करायला शिकवायचं. अशा पद्धतीने ह्या अध्ययन पद्धती आहेत. एकूण 6 अध्ययन पद्धती आपण पाहिलेत की या 6 अध्ययन पद्धतीद्वारे तुम्ही काय करू शकता की ज्ञानरचनावाद तुमच्या वर्गामध्ये वापरू शकता ह्या 6 पद्धतीच्या माध्यमातून. मग आता विद्यार्थ्याची भूमिका काय असणार आहे बघा. या ज्ञानरचनावादामध्ये जो ज्ञानरचनाकार आहे त्या रचनाकाराची म्हणजेच विद्यार्थ्याची भूमिका काय असणार आहे? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला उपलब्ध माहितीवर आधारित स्वतःची समज आणि अर्थनिर्मिती करतो. तो विद्यार्थी काय करणार आहे? ज्ञानरचनाकार की उपलब्ध जी माहिती आहे त्यावर आधारित
स्वतःची समज आणि अर्थनिर्मिती करणार आहे. मग बघा, विद्यार्थी समस्या सोडवणारा असला पाहिजे. भूमिका काय असणार आहे? समस्या सोडवणारा. विद्यार्थ्याची भूमिका काय असणार आहे? समस्या सोडविणारा. म्हणजेच प्रत्येक जीवनातील समस्याचे निराकरण विद्यार्थी करतो. दुसरा आहे सर्जनशील समीक्षक विचारक असला पाहिजे विद्यार्थी. त्या विद्यार्थ्याला नवीन कल्पना मांडता आल्या पाहिजेत. जुन्या संकल्पनाचे परीक्षण करता आले पाहिजेत, म्हणजे समीक्षण करता आले पाहिजे. तिसरं शोधक व विचारवंत. या ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थी हा शोधक असला पाहिजे. त्याला का आणि कसे या प्रश्नातून शोधण्याची त्याची वृत्ती पाहिजे. पुन्हा त्या का आणि कसे या माध्यमातून त्यांनी त्या घटकाविषयी विचारही केला पाहिजे, म्हणजे तो विचारवंतसुद्धा असायला हवा. सहभागी शिकणारा, म्हणजेच हा जो ज्ञानरचनाकार विद्यार्थी आहे तो सहभागी शिकणारा असला पाहिजे. गटात काम करून एकमेकांची विचारांची देवाणघेवाण करणारा, संस्कृतीशी ज्ञान जोडणारा विद्यार्थी असला पाहिजे. त्याने ती भूमिका पार पाडली पाहिजे. त्यानंतर आहे सांस्कृतिक व सामाजिक संदर्भ वापरणारा. आपले अनुभव, समाज, संस्कृतीशी ज्ञान जोडणारा विद्यार्थी पाहिजे. त्या विद्यार्थ्याला आपण तशी भूमिका त्या विद्यार्थ्याची असायला हवी की जे आपले अनुभव आहेत, समज आहे, संस्कृती आहे यांच्याशी ज्ञान जोडता त्याला आलं पाहिजे. ओके. त्यानंतर बघा सक्रिय सहभाग, म्हणजेच विद्यार्थी जो ज्ञान मिळवणारा न राहता तो सक्रिय सहभाग त्यानं नोंदवलेला असायला पाहिजे. नेक्स्ट आहे अन्वेषण, म्हणजेच प्रश्न विचारून, प्रयोग करून, निरीक्षण करून ज्ञान मिळवतो. म्हणजेच अन्वेषक म्हणजे तो चौकशी करणारा, इन्क्वायरी करून ज्ञान मिळवणारा. अनुभवातून शिकणारा, प्रत्यक्ष अनुभव, प्रकल्प, प्रयोग, समस्या यामधून तो ज्ञान मिळवतो. स्वशिक्षक म्हणजे स्वतःची शिकण्याची योजना आखतो, त्याचे मूल्यमापन करतो, म्हणजे स्वतः शिक्षक असला पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी या ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थ्याची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. या सर्व दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी आपली भूमिका वठवली पाहिजे. ओके. आतापर्यंत आपण ज्ञानरचनावादाच्या अध्ययन पद्धती पाहिल्या. आता आपण ज्ञानरचनावादाच्या अध्यापन पद्धती पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? अध्यापन पद्धती. ओके. म्हणजेच टीचिंग ॲप्रोचेस. आता आपण लर्निंग ॲप्रोचेस शिकलो, आता पुढे पाहणार आहोत आपण टीचिंग ॲप्रोचेस, अध्यापन पद्धती. आता यामध्ये पहिली पद्धत आहे बघा समस्या. एकच मिनिट, पेनच घेतला नाही मी. ओके, पेन घेते आधी. पेन. ओके, चलो. तर पहिली पद्धत आहे समस्या आधारित अध्यापन. तत्पूर्वी बघा इथंपर्यंत शिकवलेला घटक तुम्हाला समजला का? जरा कमेंट द्या बरं. तुम्हाला आत्तापर्यंत मी शिकवलेला घटक लक्षात आला का बरं बाबा? असेल तर कमेंट द्या. ओके, थँक्यू. छान, खूप छान. तर बघा अध्यापन पद्धतीमध्ये पहिली अध्यापन पद्धती आहे समस्या आधारित अध्यापन, प्रॉब्लेम बेस्ड टीचिंग. मग काय असणार आहे? त्याच्या नावातच आहे बघा, प्रॉब्लेम बेस्ड म्हणजे समस्या आधारित. म्हणजेच काय करायचं आहे, प्रत्यक्ष समस्या विद्यार्थ्याला द्यायची आणि त्या समस्यावरून एखादा धडा शिकवायचा. इथं शिक्षकाची भूमिका असणार आहे फक्त मार्गदर्शक म्हणून. ओके. समस्या विद्यार्थ्याने सोडवायची. त्यानंतर आहे सहकार्य आधारित अध्यापन, कोलॅबरेटिव्ह टीचिंग. यामध्ये काय असणार आहे, विद्यार्थी संवाद आणि शिक्षकाचं काम काय आहे हो? बरोबर स्कॅफोल्डिंग, म्हणजे फक्त आधार देणे. विद्यार्थी संवाद घडणार आहे, शिक्षक आणि तिथं फक्त आधार द्यायचा आहे. मग इथं शिक्षकाची भूमिका काय? शिकवण्यापेक्षा शिकायला प्रवृत्त करायचं विद्यार्थ्यांना. याची सर्व उदाहरणे मी अध्ययन पद्धतीत दिलेली आहेत, म्हणून डबल रिपीट करत नाही. ओके, तुम्ही मला समजलं असेल अध्ययन पद्धती, म्हणून पुन्हा तीच उदाहरणं मी रिपीट करत नाही. बघा अध्ययन आणि अध्यापन परस्पराला पूरक प्रक्रिया आहेत, म्हणून अध्ययन पद्धती पाहिल्यावर अध्यापन पद्धती सहज लक्षात येतात. तिसरी अध्यापन पद्धती आहे संवादात्मक अध्यापन.
डायलॉग टीचिंग. इथं काय आहे बाबा, तर प्रश्नोत्तरे, वादविवाद, चर्चेद्वारे ज्ञानाची रचना केली जाते. म्हणजे प्रश्नोत्तरे, वादविवाद, चर्चा याद्वारे ज्ञानाची रचना केली जाते. आणि इथं शिक्षकाची भूमिका असणार आहे संवाद साधणारा. काय असणार आहे? संवाद साधणारा. त्यानंतर चौथी अध्यापन पद्धती आहे शोधाधारित अध्यापन, डिस्कवरी मेथड. शोध म्हणजे शोधून काढणे, उदाहरणे व प्रयोगाद्वारातून निष्कर्ष विद्यार्थी काढतात. ओके. इथं शिक्षकाची भूमिका काय असणार आहे? सूचक, मार्गदर्शन करणारा. ओके, मार्गदर्शक. त्यानंतर आहे अनुभवाधारित अध्यापन, एक्सपेरिमेंटल मेथड. इथं लर्निंग बाय डुईंग म्हणजेच कृतीतून शिक्षण. शिक्षकाची भूमिका काय असणार आहे? शैक्षणिक कृतीचे नियोजन करता. तर तुम्हाला लर्निंग बाय डुईंग म्हणजे कृतीतून शिक्षण देण्यासाठी विविध कृतीचं नियोजन करायचं आहे आणि त्या कृती विद्यार्थ्यांना देऊन त्यांना त्यांचं ज्ञान तयार करायला आपल्याला मदत करायची आहे, सुलभक म्हणून कार्य करायचं आहे. ओके. चलो, अध्यापन पद्धती तर आपण पाहिल्या. तर आता या अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका काय असणार आहे? तर बघा, शिक्षकाची भूमिका ज्ञान जोडणी. तर शिक्षक हा ज्ञान देणारा नव्हे तर मार्गदर्शक, सुलभक असणार आहे. हे प्रथम लक्षात ठेवा. पूर्वज्ञान जोडणे म्हणजे शिकणाऱ्याच्या मागील अनुभव आणि पूर्वीचं नवीन ज्ञान जोडण्यास शिक्षकांनी मदत केली पाहिजे. ओके. संधी उपलब्ध करून देणे. तर शिक्षकाची भूमिका काय असणार आहे? तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यासाठी तसेच समस्या आधारित आणि प्रकल्प आधारित शिकण्याच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचं आहे. तिसरी भूमिका आहे वृत्ती वाढवणे. विद्यार्थ्यामध्ये चौकसपणा, विचारशक्ती, चर्चा व प्रश्न विचारण्याची वृत्ती वाढवणे आवश्यक आहे. चौथी भूमिका आहे साधनांचा वापर. उदाहरण, प्रयोग, सहकार्यात्मक कार्यपद्धती वापरून ज्ञानरचना घडवून आणणे ही शिक्षकाची महत्त्वाची भूमिका आहे. ती वटवली पाहिजे शिक्षकांनी. पाचवी भूमिका आहे निरीक्षण व प्रेरणा. शिकण्याच्या प्रक्रियेचे सहज निरीक्षण व मार्गदर्शन करणे, स्वतःचे निष्कर्ष काढण्यास प्रेरित करणे ही शिक्षकाची भूमिका आहे. तर शिक्षकांनी इथं या ठिकाणी 5 भूमिका दिलेल्या आहेत. त्या 5 भूमिका व्यवस्थित जर तुम्ही वटवल्या तर नक्कीच तुमचा विद्यार्थी ज्ञानरचनाकार होणार आहे. ओके, ज्ञानरचनाकार होणार आहे. बघा काय दिलंय बघा. शिक्षक हा इथं मार्गदर्शक असणार आहे. त्याला स्कॅफोल्डिंग, ॲक्टिव्हिटी प्लॅनिंग करायचं आहे आणि क्युरियासिटी वाढवायची आहे, म्हणजे जिज्ञासा वाढवायची आहे. मग विद्यार्थी ज्ञानरचनाकार असणार आहे, कन्स्ट्रक्टर असणार आहे. मग ॲक्टिव्ह एक्सप्लोरिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, कोलॅबरेटिंग आणि लर्निंग ह्या प्रोसेसद्वारे त्याला सखोल ज्ञानाची निर्मिती स्वतः विद्यार्थी करणार आहे. ज्ञानरचनावाद ही केवळ एक पद्धत नाही तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील एक जिवंत भागीदारी आहे. ओके. आता बघा, आत्तापर्यंत आपण ज्ञानरचनावाद म्हणजे काय पाहिलं. ज्ञानरचनावादाची विविध मानसशास्त्रज्ञांच्या सिद्धांत पाहिले, तत्त्व पाहिली, अध्ययन पद्धती पाहिल्या, अध्यापन पद्धती पाहिल्या, विद्यार्थ्याची भूमिका, शिक्षकाची भूमिका आत्तापर्यंत आपण अभ्यासली आहेत. मग आता आपल्याला काय करायचं आहे की या ज्ञानरचनावादाचे टप्पे अभ्यासायचेत. ओके, काय अभ्यासायचे? ज्ञानरचनावादाचे टप्पे. तर बघा, ज्ञान दिले जात नाही तर रचले जाते, हे खूप महत्त्वाचं आहे ज्ञानरचनामध्ये. इथं पारंपरिक पद्धत बघा, विद्यार्थ्यांच्या मेंदूत असं ज्ञान ओतायला लागलेत. म्हणजे ज्ञान ओतणे म्हणजे शिकवणे किंवा अध्यापन नाही, तर विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः करतो. शिक्षक इथं स्कॅफोल्डिंग, सुलभक म्हणून कार्य करतो. हे आहे ज्ञानरचनावाद. हे काय आहे? ज्ञानरचनावाद. समर्पक चित्र आहे बघा.
ज्ञान हे तयार स्वरूपात दिले जाऊ शकत नाही, तर तो शिकणारा स्वतः बांधतोय, स्वतः रचना करतोय ज्ञानाची. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव, त्याची पार्श्वभूमी, सामाजिक वातावरण यावर त्याचे ज्ञान अवलंबून असते. ओके, चलो नेक्स्ट बघूया आपण ज्ञानरचनावादाचे टप्पे. समजतंय का जरा कमेंट करा बरं. तुम्ही जर न झोपता व्यवस्थित ऐकत असाल तर तुम्हाला समजेल, ऐकत ऐकत झोपी जात असाल तर समजणार नाही. ओके, तर आपल्याला ज्ञाननिर्मितीचे 3 प्रमुख टप्पे या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपण पाहूयात, समजावून घेऊयात. ज्ञाननिर्मितीचे 3 प्रमुख टप्पे. पहिला टप्पा आहे पूर्वज्ञानाचे सक्रियीकरण. विद्यार्थी जे आधीच जाणतो त्यावर शिक्षक नवीन माहिती जोडतो. उदाहरण बघा, पाणीचक्र शिकवताना विद्यार्थ्याला पाऊस माहीत आहे, पाऊस कुठून पडतो, काय पडतो विद्यार्थ्याला माहीत आहे, वाफ कशी होते हे माहीत आहे. मग नंतर शिक्षक काय करणार आहेत, जलचक्र शिकवणार आहेत. हे झालं पूर्वज्ञान सक्रिय करतात बरं का. म्हणजे जलचक्र शिकवायचं आहे तर शिक्षक काय करतात, पाऊस कुठून पडतो, किंवा पाण्याचे स्रोत कोणकोणते आहेत, पडलेला पाऊस कुठे जातो, असे त्याचं पूर्वज्ञान जागृत करतात. मग नवीन अनुभवाने प्रस्तुत करतात नवीन अनुभव. मग ते सांगतात की पाण्याची वाफ होते, मग त्याचं बाष्पीभवन होतं, वाफ हलकी असल्यामुळे वर वर जाते, तिथे ढग बनतात, ढगामध्ये संघनन प्रक्रिया घडते, त्याचं पाण्यात रूपांतर होतं. असं हे जे आहे ती नवीन माहिती प्रस्तुत करणे. मग तिसरं आहे की गटचर्चा, निरीक्षण, प्रश्नोत्तराद्वारे विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची रचना करतात. मग इथं दुसऱ्यामध्ये काय आहे बघा, समस्या, प्रयोग, कथा, नवीन ज्ञान ओळख करून दिली जाते. म्हणजे नवीन ज्ञान ओळख करून दिल्यावर विद्यार्थी स्वतः शोधतात, त्याविषयीचं माहिती काढतात आणि मग जलचक्र म्हणजे काय ते शोधून काढतात. बाष्पीभवन म्हणजे काय, संगणन म्हणजे काय, त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. हे झाले ज्ञानरचनावादाचे 3 प्रमुख टप्पे. ओके, ज्ञानरचनावादाचा मूळ पाया जो आहे ना, ते आहे प्रमुख गृहीतके. काय आहे, प्रमुख गृहीतके हा ज्ञानरचनावादाचा मूळ पाया आहे. काय पाया आहे बघा, सक्रिय प्रक्रिया. शिकण्याची प्रक्रिया सक्रिय असते, ती निष्क्रिय नसते, हे पहिलं गृहीतक आहे. म्हणजे ज्ञानरचनावादामध्ये प्रक्रिया सक्रिय असते. दुसरा आहे व्यक्तिनिष्ठ अर्थ. या ज्ञानरचनावादामध्ये अर्थ लावणे ह्या त्या प्रत्येक संबंधित व्यक्ती विद्यार्थ्याच्या अनुभवाशी आधारित असते, निगडीत असते, म्हणून याला व्यक्तिनिष्ठ अर्थ म्हणतात. तिसरा आहे सामाजिक संवाद. सहयोगाद्वारे ज्ञानाची देवाणघेवाण होऊन समज अधिक स्पष्ट होते. स्वतः विद्यार्थी अनुभवाची देवाणघेवाण करतो, चर्चा करतो, गटचर्चा करतो, त्यामुळं त्याचा सामाजिक संवाद सुधारतो आणि त्याचा अर्थ त्याला अधिक स्पष्ट होतो. आणि चौथं गृहीतक आहे समस्या निराकरण. म्हणजेच चुका, परस्पर संवाद, चिंतन याद्वारे विद्यार्थी स्वतः समस्या सोडवू शकतो, नवीन ज्ञान या माध्यमातून मिळवू शकतो. ओके, आणि या सगळ्याला सर्वात महत्त्वाचा बेस काय आहे, बेसमेंट. हे जे 4 पिलर उभा राहिलेत की नाही ज्ञानरचनावादाचे, 1 2 3 4, त्या 4 पिलरचा मूळ पाया आहे पूर्वज्ञान. मूळ पाया काय आहे, पूर्वज्ञान. ओके, पूर्वज्ञान असल्याशिवाय ज्ञानाची रचना होऊ शकत नाही, नवीन ज्ञानाची निर्मिती होऊ शकत नाही. तर त्या घटकाविषयी त्या विद्यार्थ्याला पूर्वज्ञान असणं खूप गरजेचं आहे. तर ह्या ज्ञानाच्या रचनावादाचे विविध प्रवाह आहेत. पहिला प्रवाह आहे संज्ञानात्मक रचनावाद, त्याला आपण कॉग्निटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणतो. दुसरा आहे मूलगामी रचनावाद, त्याला रेडिकल कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणतो. तिसरा आहे सामाजिक रचनावाद, त्याला सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणतो. चौथा आहे सांस्कृतिक रचनावाद, त्याला कल्चरल कन्स्ट्रक्टिव्हिझम आपण म्हणतो. पाचवा आहे सहकारी रचनावाद, त्याला कोलॅबरेटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणतो. आणि 6वा आहे समीक्षात्मक रचनावाद, याला क्रिटिकल कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणतो. तर हे 6 जे
रचनावादाचे प्रवाह आहेत ते प्रवाह आता आपण समजावून घेणार आहोत. तत्पूर्वी मला आत्तापर्यंत शिकवलेला घटक समजला का? एक कमेंट करा. चला, एक कमेंट करायला 1 सेकंड लागत नाही. चला, एक कमेंट करा. आत्तापर्यंत शिकवलेला घटक समजला का? चलो, फास्ट, क्विकली कमेंट करा. ओके, थँक्यू. चला, तर आपण हे प्रत्येक प्रवाह व्यवस्थित समजावून घेऊया. ओके, हा घटक खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक समजून घ्या. रचनावादाचे आपण जे प्रवाह पाहणार आहोत की नाही, ते अगदी शॉर्टमध्ये ट्रिकनुसार आपण पाहणार आहोत. पहिला प्रकार मी सांगितला होता संज्ञानात्मक रचनावाद, त्याला बोधात्मक रचनावाद असं म्हटलं जातं. शास्त्रज्ञ कोण आहेत बाबा? प्रणेते कोण आहेत? तर जीन पियाजे यांचे प्रणेते कोण आहेत? जीन पियाजे. तर संज्ञानात्मक रचनावादला मूल आधार आहे बघा वैयक्तिक संज्ञानात्मक विकास. मुख्य आधार काय आहे? वैयक्तिक संज्ञानात्मक विकास. एकच मिनिट. तर बघा, वैयक्तिक संज्ञानात्मक विकास याची मुख्य संकल्पना काय बघा, इथं विद्यमान ज्ञानात सामावून घेणे, त्याला ॲसिमिलेशन असं म्हणतात, आणि अकोमोडेशन म्हणजेच बदल करून जुळवून घेणे. ओके, या दोन्हीचा अर्थ आपण पाहणार आहोत. बघा, विद्यार्थी आपले अनुभव किंवा निरीक्षण, समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेतून स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः करतात. मग ॲसिमिलेशन म्हणजे काय? तर नवीन माहिती विद्यमान ज्ञानात सामावून घेणे. म्हणजे विद्यार्थ्याचे जे काही जुनं ज्ञान आहे की नाही, त्या ज्ञानामध्ये नवीन माहिती फक्त सामावून घ्यायची, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही, जुन्यामध्ये नवीन बसवायचं आहे. आणि ॲकॉमोडेशन म्हणजे काय? तर जुन्या ज्ञानामध्ये नवीन माहिती काय करायची आहे? बदल करून नवीन अनुभवाशी जुळवून घ्यायची. म्हणजे विद्यमान तुमचं जे ज्ञान आहे, आधीचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानात बदल करायचं आणि नवीन माहिती जुळवून घेणे, याला ॲकॉमोडेशन असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. ओके, याला काय म्हणायचं? ॲकॉमोडेशन असं म्हटलं जातं. समजलं तुम्हाला? जीन पियाजे यांचा संज्ञानात्मक रचनावाद. मग याचं उदाहरण एक देते बरं का, म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. उदाहरण दिल्यावर लक्षात येईल. समजा एखाद्या मुलाने पाण्यात दगड फेकून बुडताना पाहिला. एक मुलगा आहे आणि तो पाण्यात दगड फेकून बुडताना पाहिल्यावर तो सर्व वस्तू पाण्यात बुडतात असे ज्ञान निर्माण करतो. ओके, म्हणजे हे झालं ॲसिमिलेशन. म्हणजे दगड टाकला, दगड पाण्यात बुडलं, मग त्यांना काय केलं? जुन्या ज्ञानात नवीन ज्ञान सामावून घेतलं की दगड पाण्यात बुडला म्हणजे सर्वच वस्तू पाण्यात बुडतात असं त्यानं त्याच्या ज्ञानाची निर्मिती केली. मग पुढं काय होतं? नंतर त्याने लाकूड तरंगताना पाहिलं. लाकूड तरंगताना पाहिल्यानंतर त्याने काय केलं? त्याचं आधीचं जे ज्ञान होतं की नाही, सर्वच वस्तू पाण्यात बुडतात, यामध्ये तो बदल करतो, म्हणजेच ॲकॉमोडेशन करतो. यामध्ये तो बदल करतो आणि तो काय करतो की लाकूड पाण्यात तरंगतो, त्यानुसार त्याच्या ज्ञानाच्या रचनेमध्ये तो बदल करतो, नवीन माहिती जुळवून घेतो. म्हणजे काही पदार्थ पाण्यात बुडतात, काही तरंगतात, असा त्यांनी स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती करू शकतो. ओके, कळालं ॲसिमिलेशन आणि ॲकोमोडेशन म्हणजे काय ते? दुसरा प्रवाह आहे सामाजिक रचनावाद, सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम. काय आहे बाबा सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम? बघूयात आपण. याचे प्रणेते आहेत, शास्त्रज्ञ आहेत लेव वायगोत्स्की. बघा, सामाजिक म्हटलं की लेव वायगोत्स्की लक्षात ठेवत जावा. आणि इथं मुख्य आधार काय आहे? सामाजिक आणि सांस्कृतिक परस्पर संवादला लेव वायगोत्स्की मुख्य आधार मानतात. यामध्ये 2 संकल्पना आहेत. झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट, त्याला ZPD म्हणतात, आणि स्कॅफोल्डिंग. शिक्षक व सहकार्याच्या मदतीने नवीन ज्ञान आत्मसात करणे, ह्या त्यातील मुख्य कल्पना आहेत. तर बघा, मी ZPD तुम्हाला मगाच सांगितलेलं आहे की जुनं ज्ञान आणि नवीन ज्ञान यातील अंतराला ZPD म्हणायचं. आणि जुन्या ज्ञानापासून नवीन ज्ञान जोडताना त्या विद्यार्थ्याला तुम्ही आधार देणे, मदत करणे, सुलभक म्हणून सहकार्य करणे, याला स्कॅफोल्डिंग म्हणायचं. आता इथं एक उदाहरण देऊया आपण.
गटचर्चा, सहकार्य अध्यायाची सहकार्य किंवा शिक्षकाने दिलेला तात्पुरता आधार यामुळं काय होतं, अवघड संकल्पना सहज समजते. आत्ताचंच उदाहरण आपण पुढं घेऊया की विद्यार्थ्यांनी दगडाला पाण्यात बुडताना पाहिलं, लाकडाला पाण्यात तरंगताना पाहिलं. म्हणजेच त्याला नवीन ज्ञान आणि जुनं ज्ञानामध्ये अंतर आहे ते जोडण्यासाठी स्कॅप होल्डिंग शिक्षक म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, त्याला आणखी असे अनेक पदार्थ द्यायचे जे तरंगू शकतात किंवा बुडू शकतात आणि त्याला आणखी प्रयोग करायला लावायचं. मग त्याच्यावरून त्याला सांगायचं की ज्या पदार्थाची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे ते पाण्यात बुडतात, ज्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे ते तरंगतात. असा निष्कर्ष विद्यार्थी स्वतः तयार करेपर्यंत आपल्याला तिथं त्याला मदत करायची. ओके. तिसरा प्रकार आहे मूलगामी रचनावाद. त्याला रॅडिकल कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणतात. याचे जे प्रणेते आहेत ते आहेत अर्नस्ट वॉन ग्लासर्सफेल्ड. बघा, अर्नस्ट वॉन ग्लासर्सफेल्ड. मग यांची मुख्य संकल्पना काय आहे? ज्ञान हे पूर्णतः वैयक्तिक आणि व्यक्तिनिष्ठ असते. आपण मगापासून मला वाटतं 2-3 वेळेस आपण हे ऐकलेलं आहे व्हिडिओ सुरू झाल्यापासून, की यांच्या मते काय आहे की ज्ञान हे वैयक्तिक आणि व्यक्तिनिष्ठ असते. त्या व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित असतं. सत्य हे सार्वत्रिक नसून व्यक्तिनिष्ठ असतं, म्हणजे त्या व्यक्तीच्या अनुभवावर आधारित असतं, असं त्यांचं मत आहे. मग प्रत्येक व्यक्ती काय करते, आपल्या दृष्टिकोनातून, अनुभवातून, समजुतीतून ज्ञानाची रचना करते, असं मत अर्नस्ट यांचं आहे. मग ते काय याचं उदाहरण बघा. एक ऐतिहासिक घटनेबाबत प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या संदर्भातून वेगवेगळी मते मांडतो. एखादी ऐतिहासिक घटना दिली विद्यार्थ्यांना आणि त्याविषयी सादरीकरण करायला लावलं, तर त्या ऐतिहासिक घटनेविषयी प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने मते मांडणे, याला म्हणायचं मूलगामी रचनावाद. आता तुम्ही प्रतापगडावरील पराक्रम हा प्रसंग दिलात, प्रत्येक गटाला दिलात आणि तो प्रसंग वाचा, त्यावर तुमचं मत सांगा, तेव्हा प्रत्येक गटाचं मत सारखं येणार आहे का? नाही. प्रत्येकाच्या वैयक्तिक अनुभवानुसार, वैयक्तिक समजेनुसार त्यांची मतं येणार आहेत. हेच मूलगामी रचनावाद किंवा अर्नस्ट यांचं रॅडिकल कन्स्ट्रक्टिव्हिजम आहे. ओके, समजतंय का बघा. नेक्स्ट बघा, सांस्कृतिक रचनावाद, त्याला कल्चरल कन्स्ट्रक्टिव्हिजम असं म्हणतात. याची जी मांडणी केली आहे ते जेरोम ब्रुनर यांनी केलेली आहे. कुणी केले? जेरोम ब्रुनर यांनी केली आहे. मुख्य संकल्पना काय आहे, तर व्यक्तीचे ज्ञान निर्माण त्यांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर अवलंबून असते. भाषा ही ज्ञानरचनेचे मुख्य साधन आहे, असं जेरोम ब्रुनर म्हणतात. अनुभव लक्षात ठेवायचं. जेरोम ब्रुनर म्हणलं की प्रत्यक्ष अनुभव लक्षात ठेवायचा. जेरोम ब्रुनर काय म्हणतात बघा. जेरोम ब्रुनरवर की नाही लेव वायगोस्की यांच्या विचाराचा थोडाफार प्रभाव दिसून येतो. का दिसून येतो, तर यांनी सुद्धा सामाजिक परंपरा, समाजातील संस्कृती, भाषा हा मुख्य आधार त्यांनी मांडलेला आहे. मग यांची संकल्पना काय आहे की व्यक्ती जेव्हा ज्ञान निर्माण करतो तेव्हा त्याच्या आजूबाजूची सांस्कृतिक पार्श्वभूमी कशी आहे बघा, त्यावर त्याच्या ज्ञाननिर्मितीची, ज्ञानरचनावादाची प्रक्रिया अवलंबून असते, असं जेरोम ब्रुनर यांचं मत आहे. म्हणजेच आता एखादं झोपडपट्टीत राहणारा विद्यार्थी असेल तर त्याची ज्ञाननिर्मिती वेगळी असणार आहे. सुशिक्षित उच्चस्तरीय घरातील विद्यार्थी असेल तर त्याची वेगळी असणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची ज्ञानरचनावाद वेगळा असणार आहे, शहरी भागातील वेगळा असणार आहे. असं म्हणजेच संस्कृती, भाषा, सामाजिक परंपरा याचा परिणाम ज्ञानरचनेवर होतो, असं मत जेरोम ब्रुनर यांनी मांडलेलं आहे. ओके. त्यानंतर आहे समीक्षात्मक रचनावाद, त्याला आपण क्रिटिकल कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणतो. याचे जे प्रणेते आहेत ते आहेत पाओलो फ्रेडरे. कोण आहेत? पाओलो फ्रेडरे. तर पाओलो फ्रेडरे हे शास्त्रज्ञ आहेत, प्रणेते आहेत. यांची मुख्य संकल्पना बघा. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे, विषमता दूर करण्याचे साधन असावे. उदाहरण गरिबी, असमानता यावर. तर ह्या पाओलो फ्रेडरे यांनी काय केलं माहिती आहे का, सामाजिक न्याय, समता, समीक्षा या विचारावर त्यांनी भर दिला आहे. इथं नावातच आहे बघा समीक्षा.
म्हणजे सामाजिक न्याय, समता, समीक्षात्मक विचार यांनी मांडलेला आहे. त्यांनी काय म्हणतात माहिती आहे का, ज्ञानरचना ही केवळ वैयक्तिक सामाजिक प्रक्रिया नाही आहे, तर ती अशी प्रक्रिया आहे समाजात चालणारं जे शोषण आहे, अन्याय, विषमता याविरुद्ध जागृती निर्माण करण्याचं साधन असावं ज्ञान निर्मिती म्हणजे, असं मत पाउलो फ्रेडरे यांनी मांडलेलं आहे. विद्यार्थी फक्त शिकणारे नाही आहेत, तर परिवर्तन त्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. समाज परिवर्तनाचे सक्रिय घटक विद्यार्थी बनले पाहिजेत, असा विचार पाउलो फ्रेडरे यांनी केलेला आहे. मग यावर उदाहरण द्यायचं असेल तर समाजामध्ये ज्या समस्या आहेत, गरिबी, असमानता, तर यावर विद्यार्थ्यांनी चर्चा करणे, समीक्षात्मक उपाय सुचवणे, जनजागृती करणे, हा खरा रचनावाद असं पाउलो फ्रेडरे यांच्या मते. ओके, समजलं. शेवटचा प्रवाह आहे सहकारी रचनावाद, कोलॅबोरेटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिजम. मग याचे जे शास्त्रज्ञ प्रणेते कोण आहेत, तर आहे कोऑपरेटिव्ह लर्निंग पद्धती. कोणी स्पेसिफिक असं शास्त्रज्ञ नाही आहेत, तर कोऑपरेटिव्ह लर्निंग पद्धतीमध्ये ही संकल्पना आहे. मग यामध्ये काय, तर विद्यार्थी गटामध्ये विचाराची देवाणघेवाण करून परस्पर शिकून समस्येचे निराकरण करतात. म्हणजे विद्यार्थी स्वतःच गटामध्ये चर्चा करतात, एकमेकाला शिकवतात आणि समस्या सोडवतात. मग इथं विद्यार्थी गटामध्ये एखादी समस्या असेल तर चर्चा करतात, विचाराची देवाणघेवाण करतात, ज्ञान निर्माण करतात, कोऑपरेटिव्ह लर्निंग करतात म्हणजे सहकारी अध्ययन, पियर टीचिंग करतात. पियर टीचिंग म्हणजे एकमेकाला शिकवणे आणि समस्या सोडवतात. मग याचं उदाहरण म्हणजे एखादा प्रकल्प विद्यार्थ्याला द्यायचा आणि त्या समस्याग्रस्त प्रकल्प द्यायचा आणि त्या प्रकल्पाला निराकरण करण्यासाठी उपाय सुचवायला विद्यार्थ्यांना सांगायचं. समजा उदाहरण द्यायचं असेल तर तुमच्या गावाच्या बाजूला एक नदी आहे, त्या नदीचं पाणी प्रदूषित होतंय, तर विद्यार्थ्याला ती समस्या द्यायचं की या नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही काय कराल. त्यावर विद्यार्थी सहकारी रचनावादाचा उपयोग करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील, त्यावर उपाय सुचवतील. ओके, तर अशा पद्धतीने आपण रचनावादाचे 6 प्रकार, त्यांचे प्रणेते, त्यांच्या मुख्य संकल्पना आपण अभ्यासल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, ती म्हणजे 5E मॉडेल. काय पाहणार आहोत, 5E मॉडेल. तर बघा NEP 2020मध्ये सुद्धा 5E सांगितलेला आहे. त्याच पद्धतीने पहिलीचं जे नवीन अभ्यासक्रम आहे त्यामध्ये सुद्धा 5E मॉडेल सांगितलेलं आहे. शिक्षक क्षमतावृद्धी जे ट्रेनिंग गेलं तिथं सुद्धा सांगितलं आहे. म्हणजे 5E हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. 100% 101% सुद्धा यावर प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारली जाणार नाही, म्हणून व्यवस्थित समजावून घ्या. 2024च्या परीक्षानुसार योग्य क्रम, तर 2024ला यावर प्रश्न विचारला होता, याचा योग्य क्रम लावा असा होता बरं का. काय होता, योग्य क्रम लावा. हा प्रश्न येऊन गेला आहे, म्हणजे बघा किती महत्त्वाचा आहे. येऊन गेलेला प्रश्न आहे, क्रम लावा. तर यामध्ये क्रम लावताना पहिला आहे बघा एंगेज, म्हणजे जोडणे. जोडणे म्हणजे काय, तर विद्यार्थ्याचं लक्ष व त्याच्या पूर्वज्ञानाला सक्रिय करणे. इथं ना हार्वर्डची जशी पंचपदी आहे बघा, शिकवण्याच्या 5 पद्धती, तसंच ही अध्यापनाची 5E पद्धत आहे. 5E असं म्हणतात त्याला. अध्यापनाची 5E पद्धत आहे. हा प्रश्न 2024ला आलेला आहे. ओके, ही अध्यापनाची 5E पद्धत आहे. त्यामध्ये पहिलं आहे जोडणे. मग काय करायचं आहे, तुम्हाला एखादा घटक विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, विद्यार्थ्याचं जे जुनं ज्ञान आहे ते जागृत करायचं आहे, त्याच्या पूर्वज्ञानाला सक्रिय करायचं आहे. दुसरं आहे अन्वेषण. अन्वेषण म्हणजे एक्सप्लोरर करायचं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ती संकल्पना शोधण्याची संधी मिळवून द्यायची. तिसरं आहे एक्सप्लेन, म्हणजे समजावून देणे. तुमचा जो घटक आहे तो स्पष्ट करणे, समजावून देणे. आणि चौथा आहे इलॅबोरेट. इलॅबोरेट म्हणजे नव्या संकल्पनाचा अन्य संदर्भात उपयोग करणे, विस्तार करणे. आणि 5वा आहे इव्हॅल्युएट, म्हणजे मूल्यमापन. विद्यार्थ्यांनी काय शिकलं हे तपासणे. शिक्षक मुलांना अनुभवावर आधारित प्रश्न विचारतात. आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊया. चला, उदाहरणाद्वारे समजून घेऊया. अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, लक्षपूर्वक ऐकून समजून घ्या. ओके, आपण टप्पा 1 आणि टप्पा 2 इथं बघूया.
पहिला टप्पा आहे विद्यार्थ्याला जोडणे, दुसरा आहे अन्वेषण करू देणे. पहिला टप्पा जोडणे म्हणजेच एंगेज. उद्देश बघा, विद्यार्थ्याचे लक्ष वेधून घ्यायचं आणि पूर्वज्ञानाला सक्रिय करायचं. बघा आणखीन एकदा मी सांगते, हार्वर्ड पंचपदीनुसार आपण जसं अध्यापन करायचो तसं आता या 5E पंच ईनुसार अध्यापन करायचं आहे. ओके, ही पण एक अध्यापनाची पद्धत आहे. पंच ई पद्धत असं म्हणतात त्याला. तर मग उदाहरण घेऊन आपण हे 5 स्टेप्स समजावून घेऊयात. बघा, शिक्षक मुलांना प्रश्न समजा शिक्षकांना शिकवायचं आहे की आत्ताच आपण तरंगणारे आणि बुडणारे पदार्थ हेच घटक कंटिन्यू करूया. मग शिक्षक मुलांना प्रश्न विचारतात, पाण्यावर कोणते प्राणी तरंगतात? बघा, पाण्यावर कोणते प्राणी तरंगतात प्रश्न विचारला. म्हणजे जुने ज्ञान त्यांचं जागृत केलं. मग उत्तरं देतील विद्यार्थी. मासा म्हणतील, कासव म्हणतील, त्यांना बेडूक म्हणतील, ते सांगतील. शिक्षक मुलांना असं प्रश्न विचारतात, त्यांचं जुनं ज्ञान सक्रिय केलं, पूर्वज्ञान सक्रिय केलं. दुसरा टप्पा येणार आहे अन्वेषण म्हणजे एक्सप्लोरर. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून संकल्पना शोधण्याची संधी द्यायची. म्हणजे काय करायचं, आता पाण्याची घनता अनुभवासाठी प्रत्यक्ष पाण्यात विविध वस्तू टाकून पाहणे. विद्यार्थ्यांना भरपूर वस्तू देतील आणि पाणी देतील आणि प्रत्येक वस्तू पाण्यात टाकून बघ म्हणतील. मग विद्यार्थी बघतील, दगड टाकतील, दगड पाण्यात बुडवतो, लाकडाचा तुकडा टाकतील, पाण्यात तरंगतो, वेगवेगळ्या ज्या गोटी खडे काय देतील ते टाकतील, फुलं देतील. ते विद्यार्थी स्वतः शोधण्याचा प्रयत्न करतील, स्वतः शोधण्याची संधी देतील. एक्सप्लोरर म्हणतात. तिसरा टप्पा आहे एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण. विद्यार्थी प्रयोग केल्यानंतर सांगतील की मॅडम दगड बुडाला, लाकूड तरंगलं, फूल तरंगलं, गोटी बुडाली सांगतील. तेव्हा तुम्हाला करायचं आहे एक्सप्लेन म्हणजे समजावून सांगणे. मग विद्यार्थ्यांना जे काही अनुभव आले त्यानुसार त्यांना संकल्पना स्पष्ट करून चर्चा करणे. मग मुलांच्या निरीक्षणावर आधारित शिक्षक सांगतील घनता म्हणजे काय, कोणती घनता, पाण्याची घनता कशी असते, घनता जास्त असल्यावर वस्तू कशा बुडतात, घनता कमी असल्यावर कशा तरंगतात. या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करणे म्हणजे एक्सप्लेन करणे, समजावून देणे. चौथी पायरी येते, टप्पा येतो एलॉबरेट म्हणजे विस्तार करणे. म्हणजेच नव्या संकल्पनांचा अन्य संदर्भात उपयोग करणे. नव्या संकल्पनांचा अन्य संदर्भात उपयोग करणे म्हणजे काय, मुलं आता शिकलेत घनता म्हणजे काय, घनता जास्त असल्यावर वस्तू बुडत नाहीत, बुडतात हे शिकलेले आहेत. तर बघा, मग मुलांना उदाहरण देतील की दुसऱ्या प्रकारच्या द्रवामध्ये म्हणजे तेल घ्या म्हणतात, आता पाणी घेऊ नका, तेल घ्या आणि तेलामध्ये वस्तू बुडतात का ते तपासून पहा. म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा विस्तार करायचं, एलॉबरेट करायचं, त्यांना पाण्याच्या ऐवजी तेल वापरून प्रयोग करायला सांगणे. ओके. आणि 5वा टप्पा येतो अनुभवाधारित मूल्यमापन. 5वा टप्पा काय येतो, अनुभवाधारित मूल्यमापन. मग इथं विद्यार्थी काय करतात की काय शिकलं हे तपासतात, काय शिकलं हे तपासतात, त्यांच्या अनुभवावर प्रश्न विचारतात. मग पुन्हा जर कशात कमी पडले तर पुन्हा ते कुठं जातात, एंगेजकडे जातात. एंगेज म्हणजे जोडण्याकडे. मग याचा उद्देश काय, तर विद्यार्थ्यांनी काय शिकलं ते तपासणे. मूल्यमापन केवळ उत्तराची तपासणी नसून विद्यार्थ्याची विचार प्रक्रिया कशी होती, त्यांनी कशा पद्धतीने प्रयोग करून पाहिला, त्यांनी काय केलं, त्यासाठी समजून घेण्यासाठी कोणते प्रयत्न केले, सर्व बाबीचं मूल्यमापन. मग प्रत्यक्ष उपयोग काय होईल याचा, तर पारंपरिक पाठांतराच्या ऐवजी शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या स्व अनुभवावर आधारित प्रश्न विचारणे आवश्यक असते. ओके. असे 5 टप्पे आपण इथं अनुभवलेले आहेत. आता आपण जाणार आहोत की आपल्याला वास्तवाचं सुद्धा भान असायला पाहिजे बरं का. म्हणजे आपण इतके प्रवाह पाहिल्या, ज्ञानरचनावादाचे पद्धती, अध्ययन पद्धती पाहिल्या, अध्यापन पद्धती पाहिल्या. मग इथं पण काही आव्हाने आणि मर्यादा आहेत का? हो आहेत. बघूयात आपण मर्यादा आणि आव्हाने कोणती आहेत ते. ओके. अभ्यासक्रम बघा, अभ्यासक्रमाचं पारडं कसं आहे आणि ज्ञानरचनावादाचं पारडं चित्रसमर्पक आहे. अभ्यासक्रमाचं पारडं खूप जड आहे आणि ज्ञानरचनावादाचं प्रयत्न किंवा साहित्य कमी पडते. ओके. बघा, पहिली मर्यादा किंवा आव्हान आहे वेळेचा अभाव. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे अवघड होते. तर बघा, ही जी प्रक्रिया आहे ती खूप वेळखाऊ आहे.
म्हणून अभ्यासक्रम पूर्ण होणे अवघड आहे. दुसरा आहे मोठे वर्ग. आपल्याला ज्ञानरचनावादाचा वापर जर कमी पटसंख्या असेल तर करता येईल, पण मोठे वर्ग असतील, 80 विद्यार्थी असतील, तर त्या 80 विद्यार्थ्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देणे कठीण असते. ओके. तिसरा आहे मानक चाचण्या. म्हणजे या पद्धतीने मिळालेल्या ज्ञानाचं मोजमाप पारंपरिक चाचण्याद्वारे करणं शक्य नाही आहे. मग मानक चाचण्या तयार करणं चा वेळ जातो, कस लागते. ओके. त्यानंतर आहे शिक्षकावरील ताण, आणि ही सर्व प्रोसेस करायला शिक्षकाला सुद्धा ताण पडतो. आणि सर्वच शिक्षकामध्ये सर्जनशीलता असे नाही, किंवा निरीक्षण संवादाची अपेक्षा शिक्षकाकडून आहे, ती अपेक्षा पूर्ण होईलच हे सांगता येणार नाही. त्यानंतर आहे अपूर्ण ज्ञान. स्व अनुभवावर अवलंबून असल्यानं ना, काही विद्यार्थ्याकडे समजा त्यासंबंधी पूर्वज्ञानच नसेल तर त्याच्या ज्ञानाची रचना होणार नाही. त्याचं ज्ञान हे अपूर्ण ज्ञानाची रचना होण्याची शक्यता असते. ओके. तर बघा, इथंपर्यंत आपण सर्व घटक अभ्यासलेला आहे. आता आपण निष्कर्षाकडे आलेला आहोत. काय निष्कर्ष निघतोय ते बघूया. चित्र बघा, समर्पक चित्र आहे. माहिती देणाऱ्याकडून मार्गदर्शक बनण्याकडे प्रवास म्हणजे ज्ञानरचनावाद. ज्ञानरचनावाद वर्गाचा केंद्रबिंदू म्हणजे शिकवण्याकडून शिकण्याकडे हलवतो. आणि मर्यादा आणि आव्हानं आहेत, मान्य आहे, तरीही 5E जर तुम्ही प्रभावीपणे वापर केलात तर विद्यार्थ्यांना निष्क्रिय श्रोत्याकडून तुम्ही सक्रिय ज्ञाननिर्माते बनवू शकता. भविष्यातील शिक्षण हे केवळ माहितीचे पाठांतर नसून विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीची वास्तुकला उभारणे आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण ज्ञानरचनावादावर खूप डिटेल अभ्यास केलेला आहे, माहिती अभ्यासलेली आहे. तर बघा शिक्षक बंधू भगिनींनो, अतिशय तळमळीनं दररोज या प्रत्येक घटकावर आधारित व्हिडिओ मी तयार केलेले आहेत. तुमच्या संकल्पना क्लिअर व्हावा असाच माझा उद्देश आहे. तर संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकून समजून घ्या. आवडल्यास एक कमेंट करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या शिक्षक बंधू भगिनींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या संकल्पना क्लिअर होतील. तर या व्हिडिओनंतर पुढील व्हिडिओमध्ये या घटकावर आधारित प्रश्नोत्तर दिलेले आहेत. ते प्रश्नोत्तर अभ्यासा, म्हणजे या घटकाचं दृढीकरण तुमचं सहज शक्य होईल. ओके. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.